दोन दोन गुण प्राप्त झालेले आहेत ते म्हणजे दोन्ही संघाला. त्यामुळेच एक चांगली लढत आणि सुंदर टॅकल. कोपरा रक्षक अतिशय सुंदररित्या या ठिकाणी आपली भूमिका साकारताना पाहायला मिळतोय, तो म्हणजे जर्सी नंबर 6. त्यामुळे या ठिकाणी या सामन्यामध्ये एक चांगलं द्वंद्व पाहता येईल. दोन्ही संघांकडून चांगले खेळाडू आहेत, नवोदित खेळाडू आहेत, त्यांच्याकडून खूप अपेक्षा. जय बजरंग मेंदडी हा खरोखरच अनुभवी असा संघ आहे की तो जिल्हा स्तरावर सुद्धा खेळताना आपण पाहिलेला आहे. तो संघ आज या श्रीवर्धनमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे नवोदित खेळाडूंना सुद्धा एक संधी आहे. या संधीचा फायदा तर जर्सी नंबर 8 या ठिकाणी पाहायला मिळते. तिच्यासमोर 7चा स्क्वॉड आहे, बोनस ऑन असणार आहे. त्यामुळे ही संधी नक्कीच जमेची बाजू असणार आहे. आणि या ठिकाणी ॲडव्हान्स टॅकल करण्याच्या नादात एक गुण प्राप्त झाला आहे. आणि या ठिकाणी मी विनंती करतोय नेहा पोलेकर यांना की आपण व्यासपीठावर स्थानपन्न व्हावं अशी विनंती मी या ठिकाणी. आणि या ठिकाणी जबरदस्त या ठिकाणी संघाचं सर्व खेळाडूंनी एकत्रितरित्या या ठिकाणी हा गुण प्राप्त करून घेतला, नाहीतर नक्कीच ही सुपर रेड होता होता वाचलेली आहे. तर पुढची चढाई या ठिकाणी पाहायला पाहिजे. जर्सी नंबर 10 मैदानाला पाणी मारून घ्या जरा. एक चांगली संधी आहे श्रीवर्धनच्या खेळाडूंना की आपण एक चांगला खेळ या ठिकाणी साकारायचा आहे. पहिला संघ सोमजाई कृपा हा विजयी झाला आहे, परंतु या ठिकाणी सुद्धा एक विजयी सलामी देत पुढच्या फेरीमध्ये आपल्याला जायचं आहे. त्यामुळे नक्कीच चांगला सर्वांग सुंदर खेळ करावा लागणार आहे ते सोमजाईला. परंतु तितकाच चांगला संघ आहे तो म्हणजे जय बजरंग मेंदडी. खरोखर यांच्याकडे अनुभव फार मोठा आहे आणि त्यांचे चांगले खेळाडू आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतात. नक्कीच एक चांगली लढत देतीलच का त्यांच्या माध्यमातून दिली जाईल. परंतु या ठिकाणी एक संधी आहे की नवोदित खेळाडूंना सुद्धा एक चांगली संधी आहे. कालपर्यंत मला टीममध्ये इन होता येईल का यासाठी चाललेली भानगड आता मैदानामध्ये चांगला खेळ करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी मोठी जबाबदारी असणार आहे. त्यामुळे प्रत्येक खेळाडू इन होण्यासाठी प्रयत्न करत असतो, प्रॅक्टिसला येतो. प्रत्येकजण म्हणतो की संघामध्ये मला इन केलं पाहिजे, मैदानामध्ये खेळलं पाहिजे. परंतु या ठिकाणी आपण जर का चांगला खेळ उंचावला तर नक्कीच आपले प्रशिक्षक आपल्याला मैदानामध्ये उचलतील. परंतु या ठिकाणी आपल्याला नेहा नितीश पोलेकर यांचा या ठिकाणी सत्कार केला जातोय. मी विनंती करतोय काजल पुसळकर यांना की आपण त्यांचा या ठिकाणी सत्कार करावा. या ठिकाणी सत्कार केला जातोय नेहा नितीश पोलेकर यांचा काजलच्या माध्यमातून. तर या ठिकाणी सामना 4-4 गुणांवर पाहायला मिळतोय. जय बजरंग मेंदडी कोणचा संघ खरोखरच एक चांगला खेळ साकारण्याच्या भूमिकेमध्ये मैदानामध्ये उतरलाय, परंतु तितकाच त्यांना प्रतिकार करतोय तो म्हणजेच सोमजाई सावली हा संघ. त्यामुळे नक्कीच चांगलीच लढत या सामन्यामध्ये पाहता येणार आहे. चढाईसाठी जाते जर्सी नंबर 12, तिच्यासमोर आहेत ते 5चा क्षेत्ररक्षण. या ठिकाणी बोनस ऑन असणार आहे. खोलवर अशी चढाई करते आणि तितकाच चांगला प्रयत्न तिच्या माध्यमातून केला जातोय. खोलवर अशी चढाई आणि या ठिकाणी खरोखरच चांगला कॉम्बिनेशन पाहायला मिळालं कोपरा रक्षक आणि इतर खेळाडूंचं. आणि एक गुण प्राप्त झाला आहे तो म्हणजेच मेंदडी या संघाला. त्यामुळे गुणफलक आहे तो म्हणजे 5-4 असा गुणफलक या ठिकाणी पाहता येणार आहे. आणि ॲडव्हान्स टॅकल त्यामुळे गुण गमावला आहे. गुण झाले ते 6
मेंदडी या संघाचे. तर सोमजाईचे गुण आहेत 4. आणि या ठिकाणी संधी आहे. संधीचं सोनं होतंय का ते पाहायचंय. खरोखरच सांगतोय की या ठिकाणी काय घडलं ते पाहायचंय. खरोखर ही सुपर डुपर रेड होते का ते पाहायचंय. आणि खरोखर यश खरोखरच काही मिलीमीटर पुरतंच हा बोट राहिली होती, नाहीतर चांगली संधी प्राप्त झाली असती. ती म्हणजे श्रीवर्धनसाठी पहिली सुपर डुपर रेड झाली असती. परंतु या ठिकाणी खरोखर चांगलं पंचांचं सुद्धा भूमिका या ठिकाणी साकारताना पाहायला मिळते. ते म्हणजेच आमचे 2 पंच सतीश भगत आणि त्यांचे सहकारी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. सात 4 असा गुणफलक या ठिकाणी मैदानामध्ये पाहायला मिळतोय. जर का ती सुपर रेड झाली असती तर नक्कीच या सामन्याचं चित्र पालटलं असतं. परंतु या ठिकाणी 3 गुणांवर पिछाडी भरून काढावी लागणार आहे. ते म्हणजे सोमजाईसाठी. आणि सोमजाईकडे ती एवढी हुकूमत आहे, परंतु तितकाच चांगला संघ आहे तो म्हणजे जय बजरंग मेंदडी हा संघ. आणि तो या ठिकाणी आपले खरोखरच चांगली खेळी साकारताना पाहायला मिळतो. एक चांगला खेळ त्यांच्यामधून साकारला जातोय. आणि या ठिकाणी सुंदर प्रयत्न, खरोखरच सुंदर प्रयत्न. आणि महिला संघ स्थापन करणं आणि त्यानंतर त्या मुलींचीच पूर्णपणे जबाबदारी. फार महत्त्वाचं एक महिला संघ स्थापन करण्यामागे मोठी भूमिका असते. आणि या प्रत्येकाला दुखापत होणार नाही किंवा या खेळामध्ये दुखापतीचं सतत सत्र चालू असतं, त्यातून त्यांना वाचवायचं असतं. इतका हा खेळ आहे. आणि त्यामध्ये ह्या रणरागिणी आज या ठिकाणी श्रीवर्धनमध्ये आपला खेळ साकारण्यासाठी उपस्थित राहिले आहेत. त्यांना खरोखरच सर्व श्रीवर्धनकरांनी टाळ्यांच्या गजरांमध्ये त्यांचं या ठिकाणी कौतुक करायला हवं. कारण या दुरून आलेले खेळाडू आहेत. आणि पुन्हा एकदा आपल्याला ह्या महाराष्ट्राचा रांगडा खेळ कबड्डीच्या माध्यमातून ते या ठिकाणी आपला आविष्कार सादर करताना पाहायला मिळतात. त्यामुळे नक्कीच प्रेक्षक वर्ग आज आपण या सर्व खेळाडूंचं कौतुक करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलं आहे. तर टाळ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण त्यांचं कौतुक करायला हवं अशी अपेक्षा नक्कीच असणार आहे. सोमजाई 5 मेंदडी 7. काहीशा तांत्रिक अडचणीनंतर सामन्याला सुरुवात होते. चढायसाठी जाते ती म्हणजे श्रीवर्धनची खेळाडू तिच्यासमोर आहेत. ते 6चा डिफेन्स बॉलर्स ऑन असणार आहे. परंतु मागच्या चढाईमध्ये एक चांगला प्रयत्न तिच्या माध्यमातून करण्यात आला होता, तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. त्यामुळेच एक संधी आहे श्रीवर्धनकरांना, श्रीवर्धनच्या खेळाडूंना. मी विनंती करतोय श्रीवर्धन नगर परिषदचे सन्माननीय विरोधी पक्षनेते, विरोधी पक्षनेते, माजी नगरसेवक आनंदजी गुरव यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरून स्थानपन्न व्हायचं आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण आपली उपस्थिती दर्शवलेली आहे. आपणास विनंती असेल की आपण व्यासपीठावर स्थानपन्न व्हावं. एक सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये ज्यांचं खरोखरच आदरानं नाव घेतलं जातं ते म्हणजेच आनंदजी गुरव यांचं हार्दिक स्वागत असेल. चढायसाठी जाते ती जर्सी नंबर 1 श्रीवर्धनची खेळाडू आणि तिच्यासमोर 7चा डिफेन्स आहे. या ठिकाणी खरोखरच एक मध्यंतरानंतर एक वेगळी रणनीती आखलेली आहे. ती रणरागिणी आहेत त्या मेंदडीच्या
की त्याने आत्तापर्यंत पूर्णपणे या सामन्यामध्ये मध्यंतरानंतर 3 गुण प्राप्त केलेले आणि या ठिकाणी 2 गुण प्राप्त केलेले आहेत. गुणफलक होते 8. आणि प्रयत्न चांगला होता, खरोखर चांगला प्रयत्न आहे, परंतु तितकेच सगळे खेळाडू चित्यासारखे तिच्यावर झपकले आणि त्यानंतर एक गुण गमावला आहे, तो म्हणजेच श्रीवर्धनच्या संघानं. त्यामुळे या ठिकाणी एक लोण होतंय का ते पाहायचं आहे आणि लोण होतंय. एक लोण देण्यात यशस्वी ठरले ते मेंदडीचे खेळाडू. त्यामुळे गुणफलक झालाय 10-5, 11-5, 12-5, 13-5. मेंदडी 13, सोमजाई 5. त्यामुळे जवळजवळ 8 गुणांची आघाडी असणार आहे ती म्हणजेच या ठिकाणी मेंदडी या संघाकडे. त्यामुळे या मेंदडी संघाला जर का आवर घालायचं असेल तर या ठिकाणी चांगल्या सुंदर पकडी करावी लागतील, सुपर रेड करावे लागतील, ते म्हणजे सोमजाई सावली या संघाला. यापूर्वी सोमजाई कृपा हा संघ विजयी ठरलाय, परंतु या ठिकाणी सोमजाई सावलीला पुन्हा एकदा तितकाच चांगला दर्जेदार खेळ करावा लागणार आहे. त्या माध्यमातून त्यांना या ठिकाणी एक उंच खेळ करावा लागेल, खेळाची उंची वाढवावी लागणार आहे आणि चढायसाठी जाते जर्सी नंबर 8. खरोखरच सांगतो की या ठिकाणी प्रयत्नांना करावाच लागणार आहे, प्रयत्नांना यश नक्कीच प्राप्त होऊ शकतो, तो म्हणजेच प्रयत्नांती परमेश्वर. परंतु या ठिकाणी गुण प्राप्त होते का, परंतु तितकंच चांगले कोपरा रक्षक आहेत दोन्ही, उजवा आणि डावा, आणि त्यांनी खरोखर सुंदर कॉम्बिनेशन पाहायला मिळालं आणि या ठिकाणी गुण प्राप्त झाला आहे, तो म्हणजेच मेंदडी या संघाला. एक चांगली लढत देण्याचा प्रयत्न या ठिकाणी दिला जातोय, तो म्हणजे सोमजाई सावली या संघाकडून. आणि या ठिकाणी बोनस प्लस पॉइंट, त्यामुळे नक्कीच 2 गुण मिळतील. एका पाठोपाठ एक गुण गमवत चालली आहे, ते म्हणजेच सोमजाई सावली या संघ. अतिशय सुंदर या ठिकाणी कॉम्बिनेशन पाहायला मिळतंय, तो म्हणजेच जय बजरंग मेंदडी कोण या संघाला. खरोखर सांगतो की आत्तापर्यंत त्यांनी सहजमध्ये घेतलेला एक अंदाज घेण्याचा प्रयत्न मध्यंतरापूर्वी झाला होता, पण त्यानंतर आपले स्पष्ट इरादे या ठिकाणी साकारलेले आहेत, ते म्हणजेच जय बजरंग मेंदडी या संघानं. आणि खरोखर या ठिकाणी बॅकफुटला लुटलंय, ते म्हणजेच सोमजाई सावली या संघाला. त्यामुळे या ठिकाणी एक गुणानं मागे जात चाललाय, तो म्हणजे सोमजाई संघ. पुढील सामना असणार आहे तो म्हणजे सुवर्ण गणेश दिव्यागर जय बजरंग मेंदडी ब. नितेश पोलेकर, आनंदजी गुरव यांचं या ठिकाणी आगमन होतंय, त्यांचं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या निमित्तानं. आणि या ठिकाणी काय घडतंय, संधी होती, संधी गमावली आहे. 2 गुण बाद करण्यात यशस्वी ठरली होती खरी, परंतु या ठिकाणी तिनं संधी गमावली आणि या संधीचा फायदा उठवला तो मेंदडीनं. 1 गुण तर नक्कीच प्राप्त करून घेतलाय मेंदडी या संघानं. एक चांगला लढत देण्याचा प्रयत्न होता, अनुभव कमी आहे नक्कीच आहे. 7-8 दिवसापूर्वी हे खेळाडू या मैदानामध्ये पाहायला मिळालेले आहेत, त्यामुळे त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा करण्यापेक्षा एक चांगला खेळ ते साकारताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. ही जमेची बाजू आपल्या श्रीवर्धन वासियांची असणार आहे. रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न, 2 गुण प्राप्त केले. पुन्हा एकदा लोणाचा बोजा सोमजाई संघावर. या ठिकाणी आनंदजी गुरव आणि नितेश पोलेकर यांचं आगमन झाले, त्यांचं हार्दिक स्वागत असेल. तसेच विजय भगत यांना सुद्धा विनंती करतो आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. तर खरोखरच एक चांगली लढत देण्याचा प्रयत्न तर नक्कीच केला गेला आहे, परंतु ह्यावर 5 गुणांवरच मध्यंतरापूर्वीचे जे 5 गुण आहेत त्यावरच समाधानी आहे तो सोमजाई संघ. त्यामुळे या सामन्यामध्ये पूर्णपणे मध्यंतरानंतर या सामन्याची पूर्णपणे सूत्र हातात घेतली ती म्हणजेच जय बजरंग मेंदडी अ या संघानं. त्यामुळे
सुंदर टॅकल, खरोखरच चांगलं सांघिक खेळ मैदानामध्ये पाहायला मिळतोय. या सांघिक खेळाच्या जीवावर आता या ठिकाणी 24-5 असा गुणफलक पाहायला मिळतोय. एक चांगली लढत दिली मध्यंतरापूर्वी खरी, परंतु या ठिकाणी एक एक गुण अनुभव फार कमी आहे, तो म्हणजे सोमजाई सावली या संघाला. आणि एक एक गुण गमवत या ठिकाणी आपलं गुणांचं अंतर वाढवत गेलंय, ते म्हणजे सोमजाई संघ. मेंदडी 25 सोमजाई 5. चढ्यासाठी जाते ते म्हणजेच श्रीवर्धनकडून चढाई करणारी खेळाडू आणि तिच्यासमोर 7चा डिफेन्स आहे. मी विनंती करतो विजय भगत यांना की आपण व्यासपीठावर स्थानपन्न व्हावं. आयोजक मंडळाच्या वतीनं या ठिकाणी आपल्या सूचना केल्या जातात. पुढील सामना दिव्यागर सुवर्ण गणेश दिव्यागर जय बजरंग मेंदडी ब. सामना संपला शेवटचा मिनिट. या ठिकाणी खरोखरच लढत चांगली दिलेली आहे, ते म्हणजेच या ठिकाणी स्वप्नजा खेळ करताना पाहायला मिळते. स्वप्नजा या ठिकाणी काय करते पाहायचं, आणि स्वप्नजा पहिल्याच चढाईमध्ये गुण प्राप्त करून घेतलाय. 1 गुण प्राप्त करून घेतलाय. एक पहिलीच चढाई होती आणि या चढाईत ती यशस्वी ठरली. एक आक्रमक खेळ तिच्या माध्यमातून आवश्यक होता, परंतु तिला साकारता आला नाही. परंतु या संधी मिळाली, त्या संधीचं सोनं केलंय. जर्सी नंबर 3 मेंदडी संघाची खेळाडू आणि तिच्यासमोर 5चा डिफेन्स आहे. एक सामना पूर्णपणे पक्कड मिळवले, परंतु या ठिकाणी पुन्हा एकदा चढाई करताना पाहायला मिळेल, ती म्हणजे स्वप्नजा केमनाईक आणि तिच्यासमोर आहे 6चा डिफेन्स. बोनस ऑन असणार आहे आणि या ठिकाणी सुंदर पकड. मध्यरक्षकाची भूमिका तितकीच फार महत्त्वाची आणि गुण प्राप्त करून दिलाय. आणि अर्थातच हा सामना संपल्याचं जाहीर केलं ते पंचाने. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन. तर पराभूत संघाला सुद्धा आणखीन एक संधी आहे.